हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही एकदम मजेत आहोत. तर तुम्ही हे व्हिडिओ बघत आहात, हे फोटो आहेत जे आम्ही उज्जैनला जाताना काढले होते ॲक्च्युली. आणि बसमधले फोटो आहेत ॲक्च्युली. ते व्हिडिओ काही घेतला नाही मी, छोटीशी क्लिप घेतली पुढे एक जातानाच्या व्हिडिओसाठी. आणि अचानक झालेली होती ट्रिप. आम्हाला ॲक्च्युली ट्रेनने जायचं होतं. अचानक ठरलं आणि मग अचानक तिकीट फक्त बसचे मिळाले. मग आम्ही बसने जायला निघालो. स्पृहा वेड्यासारखं करत होती. थोडंफार स्नॅक्स घेतले होते आम्ही निघताना. पहिलीच वेळ होती आमची अशी ट्रिप अचानक प्लॅन करायची. मग निघालो. ही बघा, ही रूम आहे जी आम्ही बुक केली होती. 3 पीपलसाठीचा बेड. आणि म्हटलं गेल्या गेल्या मग पहिलं तर शूटच केलं. लुक ॲट माय स्पृहा. छान होती, मला खूप आवडली. मला ती सजवलेली छान होती, ती खूप आवडली. ती व्यवस्थित होतं आणि सगळं. तर आता आम्ही चाललो आहोत कालभैरवला, कारण कालभैरव सगळ्यात लांब आहे. आणि कालभैरव सोडलं का बाकी सगळ्या गोष्टी उज्जैनच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आधी कालभैरवला जाऊन येऊ आणि मग उज्जैनमधल्या बाकीचे दर्शन घेऊ. मग आम्ही आता चाललो आहोत ऑटोने कालभैरव मंदिरासाठी. भरपूर लांब होतं. ऑटोवाल्याने आमच्याकडून 150 रुपीज घेतले, स्पेशल ऑटो कालभैरवला सोडण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही कसं आहे. इथून मंदिर दिसतं आहे, पण छोटं छोटं दिसत होतं. ते बघा, हे जे दिसतंय रेडवालं ते आहे मंदिर. थंडी खूप होती आणि सकाळच्या टायमिंगला एकदम डेंजर थंडी. पण छान झालं सगळं व्यवस्थित. गर्दी कमी असते सकाळी गेल्यावर, त्याच्यामुळे बेस्ट वे की तुम्ही सकाळीच जाऊन या. आम्हाला बी अनुभव आलेला आहे याच्यातून. मी सांगू शकते की तुम्ही बेस्ट वे सकाळी जाऊन या बिंदास. तर उतरल्यानंतर आम्ही पहिल्यांदा प्रसाद घेतला. ती थाली, ती प्लेट पण असते 100 रुपयाची आणि 100 रुपयाचा प्रसाद, अशा 200 रुपयाची ती पाटी असते. आणि आम्ही निघालो. पेढा काय एवढा मोठा नव्हता बरं का, बऱ्यापैकी होता. चप्पल लांबच काढावं लागतं. तुम्ही बघू शकता एवढी गर्दी नाही आहे सकाळी. नाही तर चालायला जागा राहत नाही, इतकी गर्दी असते. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ऑरेंज गळ्यामध्ये टाकलेले दिसत आहेत, ते आमच्या गावाकडचे भेटले होते आम्हाला. बरं वाटलं. आमच्या जिल्ह्यातले नगरचे होते ते, पारनेरचे. दादा, तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायला मिळाला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अकाउंटला सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा, इथून दिसतंय कालभैरव मंदिर. तसं मला रेकॉर्ड करता येत होतं. मी तसं रेकॉर्ड करत होती. आणि मला ना प्रसाद घेऊन फोटो काढायचा होता ॲक्च्युली, तो होतच नव्हता. काहीतरी अडथळे यायचे, माझी हाईट कमी पडायची, बॅरिकेटर्स मोठे असल्यामुळे. आणि वरती ना चिंचेच्या झाडावरती पोपट बसले होते खूप सारे. तर सगळे लोक ते पोपटचे बी फोटो काढत होते. खूप बरं वाटत होतं मला. असं म्हणतात की आपल्याला जोपर्यंत बोलावा येत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि आम्हाला बोलवलं होतं कालभैरवांनी, महाकालनी, म्हणून आम्ही गेलो उज्जैनला. असं कोणी नाही जाऊ शकत असं म्हणता. हे बघा, मी सेल्फी काही व्हिडिओ घेत होती. आनंद जरा वेगळाच होता आमचा. इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू.
आणि एवढ्या गर्दीत स्पृहाला चालायला इश्यू होता म्हणून तिला उचलून घेतलेलं होतं. हा बघा गाभारा. आतमध्ये आलो आम्ही आता गेटच्या. अजून वरती चढून जायचं होतं. एवढंच की मला तिथे त्यांनी जास्त थांबवून नाही, काही सेकंद पण थांबू देत नाही ते आपल्याला, डायरेक्ट लोटून देतात. आपण पण त्यांना जास्त बोलू नाही शकत बिकॉज गर्दीच तेवढी असते. बाकीच्यांना पण दर्शन झालं पाहिजे नाही का. हे गाईस, तर आता आम्ही आलो होतो उज्जैनमध्ये पुन्हा. कालभैरवाच्या दर्शनाला चाललो आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. टिल देन स्टे ट्यून. बाय गाईस, थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज.